पॅकिंग बिकिंग सारखी तुम्ही करायला आवडते. तुम्ही किती दिवस आम्ही शेतात गूळ पेरतो ना जेव्हा तेव्हा असे बेड पाडावं लागतं. त्याच्यात ते दाबावं लागतं ऊस, मग पाणी भरावं लागतं. मग ऊसाला पाणी भरलं ते नंतर मोठा होतो. पुन्हा त्याची हे करून साळून म्हणजे ते सगळं साफ करून पानं खडा काढावं लागतं. ते काढून पुन्हा गुराळात न्यावं पडतं. मग त्याचं गुळ बनतं. तर तुम्ही गुराळात गुळ ज्यावेळेस तयार करता त्यावेळेस याच्यामध्ये काय काय वापरता? आम्ही ती भेंडी असते का, भेंडी आपली जी शेतात गावरान आणि ती काट भेंडी असते काट्याची ते वापरतो. आणि ते त्याच्यामुळं काय फायदा होतो बरं वापरल्यामुळं? काही फायदा नाही. वेस्ट असतो काळापणा जो असतो ना निघून जातो. बरं, आता हा गुळ काय किलो आहे? 100 रुपये. 100 रुपये. आणि हे काय आहे? काकी असते, काकी बनते. सर पहिले त्याच्यामध्ये आपण जेव्हा ते जेव्हा रस होतो सर, रस तयार करावा लागतो. मग तो रस जेव्हा ते मोठी कढई असते त्या गुरामध्ये त्याच्यामध्ये टाकल्या का त्याच्या तपून त्याचं असं स्थलांतर होतं सर. असं झाल्याच्या नंतर त्याचा असा गुळ तयार होतो. याला घट्ट पाक मग त्याच्यामध्ये असे साचे असतात बादलीचे किंवा असे घोटायचे. मग त्याच्यात टाकून त्याचा त्याला असा आकार भेटतो. आणि ते जे हे लावलंय ना हे असं हे मोठं याला बादलीत टाकून त्याचा आकार द्यावा लागतो. कुठून आलेलं आहे तुम्ही? किशोर कन्नड तालुका. हो का. बरं, किती वर्षापासून गट चालवता? सर आमचा गट आता समजा 10 वर्षापासून चालू आहे. तर गटाच्या 10 वर्षापासून चालू तेव्हापासून व्यवसाय करता की आताच करायला? सर तेव्हापासून आम्ही हाच व्यवसाय करता गुळाचा? गुळाचा व्यवसाय करतो सर. आम्ही पहिले 2 वेळेस इथं लागले, 2 वेळेस इथे गेलो. एक वेळेस उस्मानाबादला गेलो होतो, एक वेळेस मुंबईला गेलो होतो. ओके, चालेल, धन्यवाद.